नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चला बघा सर्वजण समोर बघा सर्वांनी जॉईन होईल पलीकडे सारखं तुम्ही तो ज्ञान भैया जॉईन ओके समोर ओके पियुष इथं उभा आहे काय लक्ष समोर इकडे हो थँक्यू सर इकडे समोर गणेश समागे पियुष ओके ओके प्रमाणे याही वर्षी भैयाचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो। यावर्षी तुम्ही काय असं काम केलं आहे भैयाच्या वाढदिवसात? यावर्षी आपण भैयाच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल या शाळेमध्ये गरजवंत मुलांना व मुलींना शालेय बॅग वाटप करण्यात आली व तसेच त्याच्यात नाश्ता वगैरेची सर्व सुविधा करून भैयाचा वाढदिवस तिथे सेलिब्रेट केला शाळेमध्ये। MS आपलं राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल गणेशनगरमध्ये। या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांना आपण बॅग वाटप करण्यात आलं? जवळपास 260 ते 70 विद्यार्थ्यांना। कोण कोण प्रमुख उपस्थिती होती? प्रमुख तिथे सागर जाधव असे भरपूर शिक्षक लोक होते आणि माझे परिचयाचे सागर जाधव सर आहे, घाटे सर म्हणून। आजच्या या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना काय नवीन आवाहन करणार? आजच्या या विद्यार्थ्यांना नवीन असं आवाहन करण की आज शिक्षण हे ज्ञानाचा तिसरा डोळा आहे, जे आपल्याला लहानपणी सांगत होते आपले आईवडील। तर त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण करावं, व्यवस्थित करावं आणि मोठ्या विद्यार्थ्यांनी जसं 9वी 10वी नाशे वगैरे याच्या बळी पडू नये। भविष्यात काही विद्यार्थ्यांसाठी काही नवीन करणार का? हे आता नेते आमचे ठरवतील भैयासाहेब। या निमित्ताने काही नवीन कार्यक्रम आहे? आज भैयासाहेबाच्या वाढदिवसानिमित्त नवीन कार्यक्रम म्हणजे रत्नपूर आपलं खुलताबाद हे प्रसिद्ध, तिथे अभिषेक झाला। अभिषेक झाल्यानंतर दौलताबाद या ठिकाणी सुद्धा एक विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले होते। ते कार्यक्रम करत करत भैयासाहेब इथं आले आणि चारा वाटप चिकाळ नांदगाव शाळेमध्ये चारा वाटप केला। त्याच्यानंतर बायपास भगवान बाबा
अनाथ आश्रम त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर जे इंदोरीकर महाराज यांचं कीर्तनाचं जे आयोजन केलेलं आहे, तर आळेगाव सरक त्याचे आयोजक आपले संतोष पठाडे, किशोर पठाडे, तुकाराम पवार असे भैयासाहेबाचे फॅन फॉलोअर्स यांनी विविध प्रकारचे असे कार्यक्रम ठेवलेले. आपलं नाव? माझं नाव दिनेश मुळे.